नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतमध्ये शिवजयंती साजरी न केल्यामुळे विरोधक आक्रमक. अविनाश ब्राह्मणवाडे यांनी पुढाकार घेत केला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे. नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सत्ता असतानाही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नगरपंचायत कार्यालयातील प्रतिमेचे अधिकृत पूजन व कार्यक्रम न झाल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी सुमारे 4 वाजेपर्यंतही नगरपंचायत कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नव्हते. याबाबत माहिती मिळताच नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेत नगरपंचायत कार्यालयात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी केली. नगराध्यक्षपद शिवसेनेकडे असतानाही शिवजयंतीसारखा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दिवस नगरपंचायतीत साजरा न केल्याने विरोधकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी नगराध्यक्ष व प्रशासनाकडून कोणती भूमिका नाही. सध्या सत्ता इथे नगरपंचायतमध्ये शिवसेनेची आहे आणि अशातच आज दिनांक 6 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असताना सुद्धा आम्ही बघितलं आतमध्ये आल्यानंतर की फोटोला साधा हार सुद्धा नसतो किंवा टिक्का लावून त्या फोटोचं पूजन सुद्धा झालं नाही. तर ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मला असं विचारायचं आहे की तुम्हाला सगळ्यात फक्त फोटोला हार घालण्यासाठी किंवा टिक्का लावण्यासाठी किंवा त्या फोटोचं पूजन करण्यासाठी तुम्हाला कोणाची परमिशन घ्यावी लागते का? नमस्कार, मी अविनाश ब्राह्मणवाडे, स्वीकृत नगरसेवक नांदगाव खंडेश्वर. आज रोजी दिनांक 6/3/2026 या रोजी आम्ही नगरपंचायतला आलो असता इथे आम्ही 2023ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं. त्या अनावरण केलेल्या पुतळ्याचं हे अनधिकृत शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला म्हणून त्यांनी त्या महाराजांचा पुतळा अनधिकृत बसवला म्हणून त्यांनी तो पुतळा काढला त्या ठीक. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा अनधिकृत होऊ शकतो का, हा सर्वात पहिला प्रश्न आहे. जर झाला अनधिकृत आहे तर अनधिकृत असे अतिक्रमण कितीतरी आज इथे आहे. त्याच्यासाठी मी त्या नगरपंचायतला पत्रव्यवहार केलेला आहे. ते अनधिकृत अतिक्रमण काढण्यात यावं म्हणून. पण त्यांनी आतापर्यंत कुठलीही तत्परता त्यांच्या कामात दाखवलेली नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी त्यांनी जेवढी तत्परता दाखवली तेवढी जर तत्परता लोकांच्या कामं करण्याकरता दाखवली तर चांगलं होईल. दुसरं, आज आम्ही ते 2023 मध्ये जो पुतळा शिवच्या दालनात कैदेत आहे त्या पुतळ्याचं पूजन करण्याकरिता आम्ही इथे पूजन करावं या नगरपंचायतनी आमची अशी अपेक्षा होती. आम्ही त्यांच्याकडे ते निवेदन देण्यासाठी इथे नगरपंचायतला आलो होतो. नगरपंचायतला आलो असता येथे नवीनच प्रकार पाहायला मिळाला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर शिवसेना आजपर्यंत एवढी मोठी झाली, बरोबर, इथे नगराध्यक्ष झाले, नगरसेवक झाले, हे सर्व लोकांना आज एवढंही कळलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी इथे जयंती साजरी करण्यात यावी. गावात सर्वीकडे धूमधाम आहे. पूर्ण राज्यभर महाराजांच्या जे घोषणांचा पाऊस होत आहे. पण इथे आज नगरपंचायतला शिवजयंती साजरी केलेली नाही. म्हणून मी आज स्वतः आमचे काही सहकारी ते शिवजयंती साजरी केली. यांना प्रश्न विचारला असता नगरपंचायतला आम्ही प्रश्न विचारला ते यांचं उत्तर होतं की आमच्याकडे शासन निर्णय नाही आहे. जर शासन निर्णय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी पाहिजे तर इथे 2 महिने पहिले हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. माहिती आहे मला, तो आपल्या हिंदू धर्माशी निगडीत आहे. पण जो धर्म त्या महाराजांनी वाचवला, ज्या महाराजांमुळे आपण तो धर्म सांगतो लोकांना, त्या आपल्या देवाची जयंती करणं हे आपलं काम नाही का?